राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी मंत्री नितेश राणेंचा घेतला समाचार. हिंदू दुकानाच्या वक्तव्यावरून महायुतीतच वादाची ठिणगी. मुख्यमंत्र्यांनी समज दिली आहे. त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं वेगळी आहेत. आमचा शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आहे. फडणवीस सुद्धा कधी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. मुख्यमंत्र्यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याची शर्यत सुरू आहे. राणेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. काही लोकांना कशाच्या गोळ्या चालू आहेत काही माहीत नाही. राजकारणासाठी एक वोट बँक तयार करायची, त्यांना भडकवायचा प्रकार राजकारणात सुरू आहे. भारताच्या एकता अखंडतेला धक्का लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. हिंदू मुस्लिम वाद लावून तरुणांना भडकावून आपण हिरो व्हायचा हा उद्देश असल्याचा टोला लगावत आहे. वाचाळवीरांना आपण पदावर आहोत याचे भान सुद्धा नाही. त्यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे. मुख्यमंत्र्यांनी समज दिली आहे. त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणे वेगळे आहेत. आता तुम्ही खरं तर विषय काढलाय. तुम्ही मला सांगा, हे राष्ट्र हे सर्वधर्म समभावाचं राष्ट्र आहे. संविधानाची बेस सर्वधर्म समभाव आहे आपला. पण काही लोकांना काय कशाच्या गोळ्या चालू आहेत काय माहिती नाही. त्यांना एक काहीतरी वेगळंच, हे राज्य हिंदू राष्ट्र आहे. हे कुठे हिंदू राष्ट्र, काय संबंध आहे हिंदू राष्ट्र म्हणून बोलायचा. मग संविधान तुम्ही गुंडाळून टाकला का ते तर एकदा स्पष्ट बोला. मग तेही बोलत नाही. आणि मला वाटतं की राजकारणासाठी एक आपलं वोट बँक तयार करायची आणि त्या वोट बँकसाठी म्हणून काही लोकांना भडकवून, तरुणांची माती भडकवून ते एक वेगळा असं जमाव जमवायचा आणि त्या जमावाचा फायदा राजकारणासाठी करायचा, यासाठी म्हणून चाललेले म्हणजे त्याचा शब्द नाही आहे माझ्याकडे त्याला बोलायला, हे प्रयत्न आहेत. पण असं होत नसतं. दोन चार हिंदुकल लोकांनी म्हटलं म्हणून हे राज्य विस्कटणार नाही. इथली एकता अखंडता याला धक्का पोचणार नाही. ते आता आपण एका कल्पनाविलासमध्ये जर वावरत असेल एखादा माणूस तर त्याला चिमट्या घेऊन उपयोग नाही. त्याची ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस त्याला कळेल आपण काय करत होतो. तुम्ही मागे तक्रार केली होती निश्चित त्यांचा तो प्रयत्नच आहे की समाजात तेढ निर्माण होऊन. आता कसं आहे बघा, एक आहे की हिंदू मुस्लिम असं लावलं, मुस्लिमांची संख्या कमी आहे, हिंदूंची संख्या जास्त आहे. मग जास्त संख्येच्या लोकांचं आपण प्रतिनिधित्व करतोय असं भासवायचं. त्यांची मानसिकता बदलायसाठी म्हणून थोडं असं करत प्रयत्न करत जायचं आणि मग त्यांना टोटली मुस्लिम किंवा इतर जे काही अल्पसंख्याक असतील त्यांच्या विरोधात भडकावून त्यांना एकसंघ करायचं आणि त्याचा वोट बँक म्हणून आपण उपयोग करायचा आणि आपण हिरो व्हायचं. ह्या उद्देशाने हे चाललेलं हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे. आणि त्यामुळं अशा लोकांच्या हे वाचाळवीर आहेत. जबाबदारीची जाणीव पाहिजे माणसाला, पदावर असतानाही नसतानाही. आता तर तुम्ही पदावर आहात आणि काय बोलता मूर्खासारखं हेही कळायला पाहिजे त्यांना की आपण काय बोलतो. आपण शपथ घेतली सदस्यत्वाची, मंत्रिमंडळाची मध्ये जाताना मंत्रिपदाची शपथ घेताना आपण काय शपथ घेतली, या राष्ट्राच्या एकता अखंडतेला कुठं धक्का लागणार नाही, असं काही कृतीने करणार नाही. मग त्या शपथेचा तुम्ही भंग केला ना, पण ठीक आहे. लोक जोपर्यंत हे ऐकतायत तोपर्यंत ठीक आहे. पण एखाद्या दिवशी लोकांचा उलट फिरून पलटवार बसला तर मग ठिकाणावर येतील. अनेक वेळा समज दिलेली आहे. परंतु विषय असा आहे की आज फडणवीस साहेबांची एक प्रतिमा या महाराष्ट्रात आहे. असू दे, आमचे मित्र पक्षाचे आहेत, त्यांचे उद्देश, त्यांचे पक्षाचे ध्येय धोरणं वेगळी असू देत, काही प्रश्न नाही. प्रत्येक पक्षाला आपली ध्येय धोरणं राबवायचं आणि ते आचार त्यावर हे करायचं, आचरण करायचं त्यांचा अधिकार आहे. आमचा जसा आहे त्यांचा आहे. जसं आमचं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आम्ही आहोत, आम्ही ते विचार सोडणार नाही आणि त्या विचारावर आम्ही मजबूत आहोत. तसं त्यांचेही काहीतरी विचार असतील, त्या विचारावर ते मजबूत आहेत. पण त्यांच्याकडून असा प्रयत्न कधी जाहीररित्या कधी मी ऐकलेला नाही किंवा बघितलेला नाही किंवा जाणवलेला नाही. मग फडणवीसांना सुद्धा ओव्हरटेक करायसाठी म्हणून सुद्धा काही बालिश माणसं असा प्रयत्न करत असतील की फडणवीसांचं जे काय शायनिंग आहे ते कमी होऊन आपलं शायनिंग वाढावं, यासाठी सुद्धा हा बालिश प्रयत्न असू शकतो आणि त्यातलाच तो प्रकार आहे असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.